आता तुम्ही सगळ्या 2-4 गावामध्ये फिरला, कसा प्रतिसाद आहे मी आता मला असं वाटतं की मी आटपाडी तालुक्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्या गावांच्या मध्ये या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं फिरतोय. लोकांचा प्रतिसाद पाहता मला असं वाटतं की यावेळेला शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गटांच्या जी आमची युती झाली चारीच्या चारी सीटा जिल्हा परिषदच्या आणि आमच्या सगळ्या पंचायत समिती सीटा चांगल्या मतांनी विजय होतील असा मला आत्मविश्वास आहे. कारण मी ज्याला लोकांना भेटतोय फिरतोय खूप चांगला प्रतिसाद आम्हाला लोकांच्या बाजूने मिळतोय. भाजपची मागल्या काही काळामध्ये कार्यकर्ते जे ट्रोलर्स आहेत त्यांनी एक तुमच्यावरती ट्रेंड हे केलाय की कुठे उद्या सांगा, ठिकाण सांगा. मी त्यांना कुठे बोललेलंच नाही. मीच काल त्यांचा याच्यात प्रचार करून आलोय. मुळात माझी अडचण अशी आहे की मी प्रत्येक गावामध्ये जे काम केलं ते सांगून मतं मागायचा प्रयत्न करतोय. पलीकडच्या उमेदवारांना काय सांगायचा हा प्रश्न आहे. त्यामुळं फक्त फेसबुकला भाषणं कट करून काहीतरी ट्रोल करत एवढंच काम चालू आहे. मला असं वाटतं की तसं लोक ते स्वीकारणार नाहीत. लोकांना काम दिसतंय त्यामुळे लोक कामाच्या पाठीमागे उभं राहणार. कसा किस्सा होता तो? कुठला? कशासाठी तुम्ही एवढा नाही आक्रमक असं नाही. ते पळशी मधला एक त्यांचा कार्यकर्ता आहे. त्यानं ते अनिल भाऊंच्या वरती अत्यंत खालच्या थरावरती जाऊन टीका करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्ते खूप आक्रमक होते आणि त्याच्या भाषणामध्ये खूप चुकीच्या पद्धतीनं भाषा आल्यानंतर मी फक्त त्याला एवढंच सांगितलं की जरी मुख्यमंत्री साहेब सही करत असले तरी आम्ही 242 सदस्य त्यांच्याबरोबर आहोत आणि आमच्या सल्लामसलत घेतल्याशिवाय किंवा आम्हाला विचारल्याशिवाय ते सही करत नसतात. त्यामुळे त्या लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून त्या भागातलं काम होत असतं. ही त्याची पार्श्वभूमी आहे. ते खूप खालच्या तरावरती गेलं होतं. कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रश्न होता. त्यामुळे थोडंसं आक्रमकपणे त्याला उत्तर दिलं मी. एवढाच विषय आहे. आटपाडी तालुक्यात दहशतीचं राजकारण होतं. मला असं वाटतं स्वीकारत नाहीत. आता दहशत ही ठीक आहे. पूर्वी काय होतं काय नाही त्याच्यापेक्षा लोक आता हुशार आहेत. लोकांना त्यांचा अधिकार माहिती आहे. जी दहशत करायला विटावरून मुलं आणली ती विट्यात पण दहशत करत होती. विट्यात सुद्धा आम्ही सत्ता परिवर्तन करण्यामध्ये आम्हाला यश झालं होतं. त्यामुळे विट्यातली लोकांना आता आटपाडीत दहशत करणं चुकीचा पायंडा चालू आहे. लोक काय त्याला स्वीकारणार नाहीत असं माझं मत आहे. ओके.